नांदेड दर्पण. नमस्कार, मी अर्चना शिंदे. नांदेड दर्पणमध्ये आपलं स्वागत. ठळक बातम्या. माजी आमदार बापूराव आष्टीकर यांचं निधन. आज आष्टी इथं अंत्यसंस्कार. 19 फेब्रुवारीला सकल मराठा समाजाच्या वतीनं शिवजयंती महोत्सव. डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती. आणि अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर महानगरपालिका कारवाई करणार. आता सविस्तर बातम्या. हदगावचे माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचं काल निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. आज सकाळी 11 वाजता आष्टी तालुका हदगाव इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे ते वडील होत. बापूराव आष्टीकर हे हदगाव पंचायत समितीचे सलग 17 वर्ष सभापती होते. 1985 ते 1995 अशी सतत 10 वर्ष हदगाव विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. बापूराव पाटील आष्टीकर यांच्या निधनाचं वृत्त समजताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार DP सावंत, आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आदींनी त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. मराठा सेवा संघ आणि 32 शाखांच्या वतीनं यावर्षी देखील शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांसह भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 18 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असून 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मुख्य कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोकराव चव्हाण तर उद्घाटक म्हणून आमदार प्रताप पाटील चिखलीकर असणार आहेत. यावेळी प्राध्यापक गंगाधर बनबरे यांचं व्याख्यान होणार आहे. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होणार असून मिरवणुकीत विविध देखावे, लेझिम पथक, महिला पुरुष ढोल पथक, भजनी मंडळांचा समावेश असेल. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर राहणार असून मनोज आखरे, संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडेकर, डॉक्टर पंजाब चव्हाण, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष डॉक्टर रेखा पाटील चव्हाण, अर्जुन तनपुरे आदींची उपस्थिती राहणार आहे. नांदेड शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आले असतील तर काढून घ्यावेत, अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा महानगरपालिका प्रशासनानं दिला आहे. प्रिंटर्स, राजकीय पक्ष, संघटना, संस्था तसंच व्यावसायिकांनी महानगरपालिकेची परवानगी घेऊन जाहिरात फलक लावावेत असं आवाहन महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी यांनी केलं आहे. कंधार येथील पत्रकार मिर्झा जमीर बेग यांना कैलासवासी माधवराव अंबुलगेकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक फतेसिंह पाटील, पोलीस अधीक्षक संजय जाधव, संपादक शंतनू डोईफोडे यांची उपस्थिती होती. हा पुरस्कार मीमांसा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, दैनिक समीक्षा आणि मंथन परिवाराच्या वतीनं देण्यात आल्याची माहिती संपादक रुपेश पाडमुख यांनी दिली. लोकनेते कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांच्या स्मरणार्थ बाबासाहेब देशमुख गोरठेकर व्याख्यानमाला उमरीच्या यशवंत हायस्कूल इथं आयोजित करण्यात आली होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉक्टर केशव देशमुख यांचं यावेळी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ अनुराधा खांडरे होत्या. या कार्यक्रमाला मारोतराव कावळे गुरुजी, पंचायत समितीचे सभापती गिरीश देशमुख गोरठेकर, भगवान अंजनीकर यांची उपस्थिती होती. अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन इथं राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी प्रबोधनासाठी सुरू केलेल्या सप्ताहाची परंपरा आजही कायम आहे. यानिमित्त ऋणमोचन या गावात ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा आदीविषयी जनजागृती केली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक तसंच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा इथून अनेक बांधव ऋणमोचनाकडे निघाले आहेत. यावेळी परीड धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ नांदेडच्या वतीनं 17 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय कुणबी मराठा वधूवर परिचय मेळावा, सामूहिक विवाह तसंच मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तरोडा खुर्द येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार अशोकराव चव्हाण राहतील, तर मार्गदर्शक म्हणून मु. शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. कलर्स मराठी या वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमामध्ये माहूरची स्वराली राजू जाधव ही महाविजेती ठरली आहे. तिने मानाची सुवर्ण कट्यार जिंकून महाराष्ट्राची राजगायिका होण्याचा मान मिळवला आहे.
अवघ्या 13 वर्षाच्या स्वरालीने वयाच्या 4थ्या वर्षापासून आपले वडील राजू जाधव यांच्याकडून गायनाचे धडे घेतले. माहूर येथील ज्ञानबाजी केशव विद्यालयात ती इयत्ता 7वी वर्गात शिकते. तिच्या या यशामुळे नांदेडची मान नक्कीच उंचावली आहे. इतिहासात आजपर्यंत अनेक रक्तरंजित क्रांती झाल्या. त्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी, वित्तहानी आणि पर्यावरणाची हानी झाली आहे. परंतु शिक्षण ही अशी शांततामय क्रांती आहे ज्यातून सदृढ समाजाची निर्मिती होते, असं मत प्राचार्य डॉक्टर सुरेश सावंत यांनी व्यक्त केलं. राष्ट्रमाता विद्यामंदिर प्रशालेच्या वतीनं आयोजित स्नेहसंमेलनात ते बोलत होते. यावेळी महापौर शीला भोरे, नगरसेवक बाळू राऊत आदींची उपस्थिती होती. याबरोबरच ठळक बातम्या संपल्या. नमस्कार. नांदेड दर्पण.